कळलेच नाही दिवस कसे गेले, निरोपाची ही वेळ आली. कळलेच नाही दिवस कसे गेले, निरोपाची ही वेळ आली. आता मात्र मित्रांनो आकाशात झेप घेण्याची वेळ आली. आता मात्र मित्रांनो आकाशात झेप घेण्याची वेळ झाली. दूर गेलेल्या आठवणींना उजाळा देण्याची वेळ आली. दूर गेलेल्या आठवणींना उजाळा देण्याची वेळ आली. पाहिलेल्या स्वप्नांना साकार करण्याची वेळ आली. आता मात्र मित्रांनो आकाशात झेप घेण्याची वेळ आली. ज्या शाळेने या पंखांना बळ दिले ते वापरण्याची वेळ आली. ज्या शाळेने या पंखांना बळ दिले ते वापरण्याची वेळ आली. मानवतेच्या युगात भरारी घेण्याची वेळ आली. आता मात्र मित्रांनो आकाशात झेप घेण्याची वेळ आली. जरी एकमेकांपासून दूर गेलो तरी मनात कायम ओढ ठेवण्याची वेळ आली. जरी एकमेकांपासून दूर गेलो तरी मनात कायम ओढ ठेवण्याची वेळ आली. आयुष्याच्या वाटेवरती भेटलोच तर रेशीमबंद जपण्याची वेळ आली. मित्रांनो आता आकाशात झेप घेण्याची वेळ आली. ज्या गुरुजनांनी सन्मार्ग दाखवला त्यावरून चालण्याची वेळ आली. कठीण प्रसंगातही सकारात्मकतेने पुढे जाण्याची वेळ आली. आता मात्र मित्रांनो आकाशात झेप घेण्याची वेळ आली. न बोलताही खूप काही ओळखण्याची जाणण्याची वेळ आली. न बोलताही खूप काही ओळखण्याची जाणण्याची वेळ आली. शेवटी हृदयात सर्व जपून अश्रूंना वाट करून देण्याची वेळ आली. आता मात्र मित्रांनो आकाशात झेप घेण्याची वेळ आली. आता मात्र मित्रांनो आकाशात झेप घेण्याची वेळ आली. झेप घेण्याची वेळ आली. धन्यवाद. नमस्कार, मी सागर पंचाळ टाइम्प्रो अकॅडमी डान्स कोरिओग्राफर. आज आपल्या सरस्वती शाळेचा 10वीचा निरोप समारंभ आहे. तरी या कार्यक्रमाला आपल्या कल्याण ग्रामीण 144चे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय श्री राजेशजी मोरे साहेब इथे उपस्थित राहणार आहे. तर ही स्वागताची त्यांची तयारी आपण बघू शकता. रडत आलो जिथे गेलो रडू नहीं, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम. नमस्कार सर्व मान्यवरांना त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे व आपण जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं व मान्यवरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. संस्थेच्या कार्यवाह माननीय सौ सप्रे मॅडम यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. जिने जन्म दिला ती आई,
ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिलं ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरपूर्वक नमन करून आजच्या या विशेष कार्यक्रमात उपस्थित, व्यासपीठावरील उपस्थित कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिरातील कळसावर विराजमान असणारे, रखरखत्या निखाऱ्यावर चालूनही निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान या सर्व क्षेत्रात बहुआयामित्व जोपासणारे असे हे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती, प्रमुख पाहुणे, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्रीयुत राजेशजी मोरे साहेब यांचा आज सत्कार सोहळा व आपल्या इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ अशा या विशेष कार्यक्रमास उपस्थित आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, इतर उपस्थित मान्यवर, उपस्थित माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी व आपले इयत्ता 10वी व 12वीचे लाडके विद्यार्थी या सर्वांचे आजच्या या विशेष कार्यक्रमात मी मनीषा भोसले मनपूर्वक स्वागत करते। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी पूज्यशं करिष्यामि सिद्धी भवतु मे सदा। मी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करावी। गाऊया गीत स्वागताचे मंगल तोरण हे शब्दांचे, मान्यवरांच्या उपस्थितीने भारावलेल्या अंतःकरणाने ऐकूया चिमुकल्यांच्या मनातील स्वागताच्या भावना, अर्थातच या छान अशा स्वागत गीतातून।
स्वागतम गाये सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम दातृत्वाचं तेज वक्तृत्वाचं ओढ, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच चकाकी, सत्कार्याची ओढ त्याला चांगुलपणाची जोड, ज्यांच्या कार्याची वेगळीच लकाकी, असे हे आपले आजचे सत्कार मूर्ती प्रमुख पाहुणे, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी माननीय आमदार श्रीयुत राजेशजी मोरे साहेब यांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा अशी मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत समीरजी पाटील सर यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर श्रीमती सावित्रीदेवी बसप्पा हेब्बळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत संतोषजी कोळी सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे.
एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे. मदत करणं हे संस्कार आहेत, मदत करणं हे संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे, आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत. तारुण्याच्या उंबरठ्यापर्यंत आलेली नवीन पिढी हीच राष्ट्राची संपत्ती, राष्ट्राचे आधारस्तंभ, अंतर्यामी नवे काही घडवण्याची ईर्षा मनात बाळगणारी. नेमकी याच अवस्थेत नवीन मूल्ये त्यांच्यात पेरली तर नवनवे अंकुर फुटतील, विकसित होतील, फळाफुलांनी बहरतील. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना एक नवा दृष्टिकोन मिळावा यासाठी आम्ही शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. हा देखील असाच एक कार्यक्रम. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. तर जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचं प्रास्ताविक. तर मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत संतोषजी कोळी सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट श्री समीरजी पाटील साहेब, आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय राजेशजी मोरे साहेब, आमदार कल्याण ग्रामीण मतदारसंघ, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे खजिनदार सन्माननीय आनंदजी हेबडी साहेब, आपल्या संस्थेच्या कार्यवाह सौ सप्रे मॅडम, सहकार्यवाह श्री चिरमाडे सर, त्याचप्रमाणे विश्वस्त भारंबे सर, रोटरी क्लबचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेले त्यांचे कुटुंबीय आणि इतर सर्व शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय आनंदाचा, तुमच्या आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा आणि सन्मानाचा असा आहे. खरं म्हणजे आज एकूण 2 कार्यक्रम आपण एकत्र केलेले आहेत. सन्माननीय आमदार साहेबांचा आपण सत्कार ठेवलेला आहे. त्याचं कारण असं आहे की ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. अतिशय संघर्षपूर्ण जीवन त्यांचं आहे. त्यांच्या परिचयामधून नंतर आपल्याला कळेलच, अतिशय संघर्षमय जीवनामधून येथपर्यंत ते आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या शाळेचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यामुळे आज आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच निरोप समारंभ आपण का ठेवलेला आहे त्याच कारण असं आहे की आता 10वी आणि 12वीला जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनाही एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर दिसावं. त्यांनी आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचा संघर्ष केला आणि संघर्षामधून इथपर्यंत आलेले, म्हणजेच एक सामान्य नागरिक सुद्धा एक आमदार होऊ शकतो हे साहेबांनी सिद्ध केलेलं आहे ते आपल्या कार्यामुळे. तर म्हणजे सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारे असे आपले आमदार साहेब. गेल्या 7-8 वर्षापासून फार जवळून साहेबांना बघण्याचा, अनुभवण्याचा मला अनुभव आलेला आहे. अतिशय साधं व्यक्तिमत्व, प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्यांबद्दल जिव्हाळा. त्यांच्याकडे एक सामान्य नागरिक जरी गेला एखादं काम घेऊन तर तो रिकाम्या हाताने परत येत नाही. त्याचं जे काम असेल ते त्याच क्षणी काम होत असते. केवळ अर्ज आला, जवळ ठेवला असं होत नाही. त्याच क्षणी ज्या व्यक्तीशी काम असेल साहेब लगेच त्यांना फोन करतात आणि त्या समोरच्या व्यक्तीचं काम होत असते. एखाद्या व्यक्तीवर जर कठीण प्रसंग आलेला असेल तर त्या कठीण प्रसंगाच्या वेळी सुद्धा त्यांच्या पाठीशी धावून येणारे आपले लाडके आमदार साहेब आहेत. साहेब आपल्या विजयामध्ये आमच्या शाळेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फार मोठा वाटा आहे. कारण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ 50% विद्यार्थी हे दिव्यावरून येणार आहेत. गेल्या 20-25 वर्षामध्ये शेकडो विद्यार्थी
आमचे हे तुम्ही शिकून गेलेले आहेत. आणि ज्यावेळी आम्ही सांगितलं की आपल्याच शाळेचे माजी विद्यार्थी यावेळी विधानसभेला उभे आहेत, आमचे सर्व माजी विद्यार्थी आणि त्यांचे पालक, आजचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे सुद्धा खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी कार्य करत होते. आणि त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे की आपण निवडून आलात. आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने, पालकांच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतो. इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर आज खरं म्हणजे एक आनंदाचा आणि दुःखाचा असा दोन्ही प्रसंग आहे. आनंद यासाठी की विद्यार्थी एक त्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा पूर्ण करून त्यांच्या भावी आयुष्याकडे वाटचाल करणार आहेत, ते भरारी घेणार आहेत. त्यांच्या पंखांमध्ये आम्ही बळ भरलेलं आहे आणि उज्ज्वल असं यश त्यांच्या पुढे असणार आहे. मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणार आहेत की आपल्या समोर जे व्यक्तिमत्व बसलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाचा आदर्श तुम्ही घ्या, प्रचंड अभ्यास करा, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे गुण जर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही जीवनामध्ये उत्तुंग असं यश संपादन करू शकता. हे आपल्या समोर असलेल्या आमदार साहेबांच्या जीवनावरून आपल्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे राजेश मोरे यांना एक प्रसंग फक्त मी सांगतो माझ्या जीवनातला. गेल्या 7-8-2 वर्षापूर्वी अतिशय कठीण प्रसंग आमच्यावर आलेला होता, परंतु देवासारखे आमच्यासाठी आम्ही साहेब धावून आले आणि त्या प्रसंगामध्ये त्यांनी आम्हाला अत्यंत महत्वाचं असं योगदान दिलं, सहकार्य केलं. आमच्यासाठी खरं ते देव माणूस आहे आणि त्यांच्यामुळेच त्या संकटामधून आम्ही वाचू शकलो, राहू शकलो. आज उपस्थित सर्व मान्यवरांचे, सर्व विद्यार्थ्यांचे मी आपल्या शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आमदार श्रीयुत राजेशजी मोरे साहेब यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्या संस्थेच्या कार्यवाह माननीय सौ सप्रे मॅडम यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज समोर बसलेले छान छान दिसणारे माझे गोड विद्यार्थी, आज तुमचा निरोप समारंभ आहे म्हणून खुश आहात आणि मनात त्यांच्या धगधग असेल की माहित नाही हा कार्यक्रम किती वेळ चालणार आहे आणि आम्हाला आमची मजा करायला मिळणार की नाही. पण घाबरू नका, तुमच्या पुढे आज हा सत्कार सोहळा मुद्दामच ठेवलेला आहे की या शाळेतून ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेला हाच आदर्श घेऊन बाहेर पडायचंय. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगितलं जातं कितीही मोठे व्हा, परंतु आपल्या गुरूंना, आपल्या शाळेला विसरू नका. हे ज्वलंत उदाहरण आज तुमच्या डोळ्यासमोर आहे. किती मोठे झाले परंतु आपल्या शाळेला ते विसरलेले नाही. आणि तुमच्या आज व्यासपीठाच्या समोर बसणारी व्यक्ती आज व्यासपीठावर आहे, हा आमच्यासाठी खूप मोठा अभिमानास्पद आणि अभिमान आहे. राजेश मोरे साहेब हे हाडाचे कार्यकर्ते, सर्व सामान्य माणसांना भेटून त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे हे असे मोरे साहेब. डोंबिवलीतील कोणताही कार्यक्रम असो साहेबांचे नाव अग्रस्थानी असते. याला कारण एकच आहे, शांत स्वभाव, संयमी, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि दांडगा जनसंपर्क. त्यामुळे 2000 सालापासून ते आजपर्यंत ते राजकारणात आहे. 5 वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी निवडून येऊन खूप जनतेची सेवा केली. माणूस जनतेची सेवा कधी करतो? कर्तृत्वाने व्यक्ती संकटामध्ये हार न मानता त्याचा सामना करण्यासाठीच उभा राहतो. तो अपयशाला धैर्याने स्वीकारतो. कर्तृत्वामुळे समाजात नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरतो आणि आपल्या योगदानाने समाजाला उन्नतीकडे नेतो. म्हणूनच तो डोंबिवलीचा खरा हिरो आहे.
हे आम्हाला खूप अभिमान आहे. नगरसेवक असताना त्यांनी खूप कामं केली. रस्त्याचे काम, चौकाचे सुशोभीकरण, CCTV, झोपडपट्टी धारकांच्या घराचा प्रश्न सोडविला. 27 गावांचा टॅक्स व पाण्याचा प्रश्न सोडवला. एवढेच नाही तर 19 साली एक महाभयंकर काळ आला होता, तो म्हणजे कोरोना. त्यावेळी हॉस्पिटल कमी पडत होते, त्याची व्यवस्था करून देणं, औषध आणि गोळ्यांचा पुरवठा पुरवणं, ज्यांना अन्न नाही ते अन्नधान्य देणं, अशा अनेक गोष्टींना त्यांनी पुरवठा केला. या ठिकाणी मला साहेबांबद्दल एक सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला ते आमदारपदी उभे राहिले त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्याबद्दल असं वाक्य काढलं, जशा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत त्याचप्रमाणे माझा लाडका उमेदवार म्हणजे राजेशजी मोरे हा डोंबिवलीचा आहे आणि मला खात्री आहे ते निवडून येणार आणि त्यांच्या वाक्याप्रमाणे आज खरोखर ते निवडून आलेले आहेत. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. ह्या स्वभावामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडण्याची त्यांना आता संधी आहे. परंतु मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते, ज्या वेळेला त्यांनी शपथ घेताना सर्व नामांकितांची नावं घेतलीच, मंत्र्यांची नावं घेतलीच, परंतु ते आपल्या आई वडिलांना त्यावेळी विसरले नाही. मी तुम्हाला मागे एक उदाहरण दिलं होतं की अब्दुलजी कलाम ज्या वेळेला राष्ट्रपतीची शपथ घ्यायला गेले त्यावेळेला ते खाली उतरून नमस्कार करायला गेले. ते होते त्यांचे गुरु. सगळ्यांना वाटायला लागलं शपथ का घेत नाहीये, परंतु ते गुरुंना त्यांनी आधी वंदन केलं आणि मग त्यांनी राष्ट्रपतीची शपथ घेतली. असेच आपले आमदार सुद्धा आपले गुरु म्हणजे पुंडलिकजी म्हात्रे साहेब ज्या वेळेला ते निवडून आले त्यावेळेला प्रथम त्यांना नमस्कार केला. असे आदर्श असलेले व्यक्तिमत्व खरंच आपल्या खूप अभिमान आहे. हा वारसा जपणारे मोरे साहेब शैक्षणिक आणि सांप्रदायिक संस्कृतीचा वारसा जपणारे मोरे साहेब हलाखीच्या परिस्थितीत पुढे बोलले. म्हणजेच काय, पूर्वी 70 सालापूर्वीची गोष्ट त्यांचे वडील, हा वारसा उगीच येत नाही, कुणीही कर्तृत्ववान किंवा समाजकार्य करत नाही तर त्यांच्यावर तसे संस्कार झालेले असतात. असे संस्कार त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळाले आणि ते म्हणजे 70 साली पूर्वी ही डोंबिवली अगदी खेडेगाव होतं, शाळा होती कमी होती. घरोघरी जाऊन लाईट नसताना कंदीलचा दिवा घेऊन ते मुलांनी चांगलं शिकावं म्हणून मुलांना शिकवत होते. हाच आदर्श, हेच संस्कार त्यांच्यात आले आणि त्यांनी पुढे हा तो वारसा चालू ठेवला. ते एकटेच नाही, तो 2 वर्ष सावलीसारखी उभ्या असलेल्या त्यांच्या सौ ह्या सुद्धा नगरसेविका झाल्या आणि जनतेची सेवाही त्यांनी केली. निस्वार्थी सेवा म्हणूनच शिकवून घेणे हे त्यांच्या वडिलांनी त्यावेळेला काम केले. मनात फक्त जिद्द हवी. आयुष्याची सुरुवात कुठूनही आणि कधीही होते, कारण जिद्द असली तर माणूस उच्च शिखर नक्कीच गाजू शकतो. आज त्यांचं कुटुंब ही दोन्हीही विज्ञानातून पदवी घेऊन आणि एक कॉमर्स असं त्यांचं कुटुंब आहे, सुखी कुटुंब आहे. सरांना मी आपल्या संस्थेतर्फे आणि शाळेतर्फे खूप शुभेच्छा देते की सर आपण अजून उंच व्हावे आणि आपल्या डोंबिवलीचे, आपल्या शहराचं, आपल्या शाळेचं नाव उच्च करावं ही सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आपल्या या सत्कार मूर्तींचा सत्कार करावा. हा सन्मान होतो आहे आपला, हा सन्मान होतो आहे आपला, हा सन्मान होतो आहे आपल्या कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान होतो आहे आपल्या उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान होतो आहे आपल्या निरपेक्ष दातृत्वाचा.
हा सन्मान होतो आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा. जोरदार टाळ्यांनी सरांचा सत्कार. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली तर्फे डोंबिवलीचे अध्यक्ष व इतर मान्यवर देखील आज येथे उपस्थित आहे. त्यांनाही आपल्या माननीय आमदार श्रीयुत राजेशजी मोरे साहेबांचा सत्कार करायचा आहे. तर त्यांनाही मी यासाठी आमंत्रित करते. मंच आसूसला आज तेजस्वी व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच आसूसला आज तेजस्वी व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच आसूसला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजला आज मनोभावे स्वागतासाठी, मंच नटला आज आदर भावे सन्मानासाठी, मंच नटला आज आदर भावे सन्मानासाठी. जोरदार टाळ्या. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार होती माननीय आमदार श्रीयुत राजेशजी मोरे साहेब यांचा सत्कार. रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे प्रेसिडेंट श्रीयुत माधव सिंग, त्यांच्या मिसेस सौ उमा सिंग, श्रीयुत चक्रपाणी शुक्ला, सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अँड डायरेक्टर श्रीयुत शेखर शिंदे. आज आम्हास अति आनंद होतो आहे की आपल्या शाळेतीलच माजी विद्यार्थ्यांचा आमदार पदी निवड झाल्याने सत्कार समारंभ पार पडतोय. पण त्याबरोबरच साहेब, आपण पुढच्या पंचवार्षिक मध्येही आमदार होणार आहातच आणि भव्य सत्कार सोहळा करणार आहोतच. परंतु सर्व सुखसोयींनी सज्ज असलेल्या नवीन इमारतीत, होय मित्रांनो, आपण योग्यच ऐकलं आहे, आपल्याला आता शाळेची नवीन इमारत याच जागेवर पाहायला मिळणार आहे. आणि त्याच इमारतीच्या प्रतिकृतीचे अनावरण आज आपण करणार आहोत. तर मी सन्माननीय आमदार श्रीयुत राजेशजी मोरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्या नवीन इमारतीच्या प्रतिकृतीचे अनावरण आपल्या शुभ हस्ते करावे. नवीन इमारत बांधणार प्रतिकृती या ना सर्वजण या यामध्ये अर्धे यामध्ये जोरदार टाळ्यांनी आपल्या शाळेची नवीन इमारत साहेबांच्या हस्ते आपल्या शाळेच्या नवीन इमारतीच्या प्रतिकृतीचे अनावरण साहेबांच्या शुभ हस्ते झालेले आहे. लवकरच आपल्या शाळेतील नवीन इमारत उभी असेल. साहेबांच्या आशीर्वादाने ही आहे आपल्या नवीन शाळेची इमारत. धन्यवाद सर, धन्यवाद साहेब, धन्यवाद मॅडम. जेव्हा आपली या शाळेची नवीन इमारत उभी राहील तेव्हा त्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन आपल्या माननीय आमदार श्रीयुत राजेशजी मोरे साहेब यांच्याच हस्ते होईल. आणि याच नवीन इमारतीत साहेबांचा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आनंदाने सत्कारही करण्यात येईल. पुढचा सत्कार सर नवीन इमारतीत असेल अशी आशा आहे. आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी सांगावीशी वाटते की रोटरी क्लबने डोंबिवली शहरात क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये आपल्या शाळेतील मुलींच्या संघाने
16 वर्षाखालील वयोगटात कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर त्या विद्यार्थ्यांचेही आज आपण मेडल आणि प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करत आहोत. तर मी आजच्या कार्यक्रमाचे सत्कारपूर्ती माननीय आमदार श्रीयुत राजेशजी मोरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करावे. जोरदार टाळ्या. यावेळी स्पर्धा झाल्या त्यामध्ये आपल्या शाळेने प्रथम क्रमांक मिळवला आहे कबड्डी स्पर्धेत. तर विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. काय नंतर तसेच वैयक्तिक स्पर्धाही घेण्यात आल्या त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावलेले आहेत. आपली शाळा आणि आपले विद्यार्थी कुठेही मागे पडणार नाही याची आम्ही सर्वजण खूप काळजी घेत आहोत आणि त्यामध्ये शिक्षकांचेही खूप प्रयत्न आहेत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद साहेब. धन्यवाद सर. यानंतर निरोप समारंभ ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. शाळेचा निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात हुंके देणारे हळवे झालेले मन. शाळेने आजवर दिलेली शिकवण, केलेले संस्कार व जगाला निधड्या छातीने सामोरे जाण्याची सकारात्मक इच्छाशक्ती ही सर्व शिदोरी हळव्या अंतःकरणाने व जड पावलांनी शाळेची बेस ओलांडण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजेच निरोप समारंभ. अर्थात तुमच्या हल्लीच्या डेकोरेटेड शब्दात सांगायचं झालं तर सेंड ऑफ. तुम्हाला आठवत असेलही किंवा नसेलही ज्या अनोळखी नजरेने व लाजऱ्या बुजऱ्या चेहऱ्याने तुम्ही पहिल्या दिवशी शाळेचा उंबरठा ओलांडून शाळेत प्रवेश केला तो तुमच्या शाळेतील पहिला दिवस आम्हाला प्रत्येकाला आजही लख्खपणे आठवतोय. बघता बघता या लाजऱ्या बुजऱ्या सुरवंटाचे फुलपाखरू कधी झाले हे आम्हाला कळलेही नाही. नेहमी प्रत्येक कार्यक्रमात जाणवणारा तुमचा किलबिलाट आज मात्र मावळलाय. जणू काही आमची सर्व फुलपाखरे आमचा निरोप व आकाश कवेत घेण्यासाठी सज्ज झाली आहे. आणि हीच साक्ष आहे तुमच्या आमच्यातील विरहाची आणि निरोप समारंभाच्या हळव्या क्षणांची. तर असा हा सुखदुःखाचा अविस्मरणीय दिवस आपल्या शाळेतील इयत्ता 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. हे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी शाळेतून जात आहेत याचा आनंद तर आपल्या सहवासातून बाहेर पडत आहेत याचं दुःख, असे हे सुखदुःखाचे संमेलन. तर अशा आठवणी व विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकण्याची आम्हा सर्वांनाही उत्सुकता आहे. तर आपल्या समोर आपले मनोगत मांडण्यासाठी येत आहे इयत्ता 12वीची विद्यार्थिनी कुमारी तन्मयी घेवडे. या कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणी, आज आपण निरोप समारंभासाठी नाही तर सदिच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी जमलेलो आहोत. सदिच्छा यासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. आज फक्त माझ्यासाठीच नव्हे तर माझ्यासोबत शिकणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी भाऊक दिवस आहे. आज अजूनही मला तो कॉलेजचा पहिला दिवस आठवतो, ज्या दिवशी मी वर्गात अगदी शांतपणे बसली होती. कॉलेज सुरू झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर शिक्षकांनी शिकवायला सुरू केली. शिक्षकांचे शिकवणे मला खूप आवडले. वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यातील कॉलेजमध्ये कार्यक्रम, स्पर्धा, खेळ सुरू झाले. त्यामध्ये मी रांगोळी या स्पर्धेत मी एक फुलाची सुंदर रांगोळी काढली होती व ती सर्वांना आवडली. त्या स्पर्धेमध्ये माझा 2रा क्रमांक आला. मला माहिती नव्हतं की ही रांगोळी मी
एवढी चांगली काढू शकते. मग मला समजले की माझ्यामध्ये रांगोळी काढायची स्पर्धा ही अवगत आहे. त्याची जाणीव मला माझ्या शिक्षकांकडून झाली. मी आता जाता जाता एवढे सांगू इच्छिते की यानंतर कधी भेट होईल ते सांगू शकत नाही. पुढील शिक्षणासाठी सर्वांचे मार्ग वेगळे असतील, पण सोबत आपल्या आठवणी नक्की असतील. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपते. खूप छान. तसा देताना निरोप गोळा होती आठवणी, तसा देताना निरोप गोळा होती आठवणी, गळा दाटून आलेला डोळ्यांमध्ये उभे पाणी. तर आपले मनोगत मांडण्यासाठी येत आहे इयत्ता 12वीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी शिर्के. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणी, आज आपण निरोप समारंभासाठी नाही तर आपण सदिच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी जमलो आहोत. आशीर्वाद या सदिच्छा यासाठी की 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की निरोपाचा क्षण हा हलव्या फुलांचा, निरोपाचा क्षण हा हलव्या फुलांचा, आठवणीची गर्दी जणू क्षण हा विरहांचा, आठवणीची गर्दी जणू क्षण हा विरहांचा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. मनापासून शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा. शाळेविषयीचे प्रेम जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी येत आहेत इयत्ता 10वीची विद्यार्थिनी कुमारी दिव्या विष्णू वारणकर. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित पाहुणे, माननीय प्राचार्य, सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझे नाव दिव्या विष्णू वारणकर. आज मी आपणास निरोप देण्यासाठी उभी आहे. विद्यालय सुटते पण आठवणी कधी सुटत नाही, विद्यालय सुटते पण आठवणी कधी सुटत नाही. आपल्या जीवनातील गुरु नावाचे पान कधीच सुटत नाही, आपल्या जीवनातील गुरु नावाचे पान कधीच सुटत नाही. आज मी आपणास निरोप देण्यासाठी येथे उभी आहे. आज मी आपणास एक शाळा आणि शालेय जीवन कसं असतं याबद्दल माझं मनोगत व्यक्त करणार आहे. शाळा, होय, हा 2 अक्षरी शब्द शाळा, जिथे आपण सर्वजण पहिल्यांदा शाळेत गेलो होतो आपल्या घरच्यांना सोडून, तेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही आपला कंठ दाटून आला आहे. याला कारण देखील ही शाळा आहे, कारण आजपर्यंतच्या आपल्या सर्व आठवणी आपण या शाळेत साठवून ठेवल्या आहेत. आज खरंच मनाला खूप दुःख होत आहे, जे शब्दात व्यक्त करू शकत नाही. शाळा म्हणजे काय असतं हे माहीत नसताना देखील जिथे आपण आपले कोणी नसताना प्रवेश घेतला ती म्हणजे आपली शाळा. जेथे आपल्याला आई वडिलांसारखे प्रेम मिळाले, जेथे आपल्याला जीवाभावाचे मित्रमैत्रीण भेटले, जिथे आपण शिकण्याबरोबरच जीवन कसं जगावं हे शिकलो, जिथे आपण खोडसाळपणा केला, जिच्या हृदयात आपल्या आठवणींचा खजिना भरगच्च भरला आहे, ती म्हणजे माझी शाळा. मनीषा टीचर ज्या शिक्षिकेपेक्षा जास्त आमच्या मैत्रीण होत्या. ढेपे सर ज्यांनी आम्हाला शिस्त लावली. थळे सर ज्यांनी आम्हाला हसत खेळत शिकवले. शिंपी सर ज्यांनी आम्हाला घडवले. सरस्वती टीचर ज्यांनी आम्हाला विविध ज्ञान दिले. खंडगे सर ज्यांनी आमचे खूप लाड केले. कोळी सर ज्यांनी आम्हाला घडवले. या आमच्या सर्व शिक्षकांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. मैदानातील आमची वेगवेगळे खेळ, वर्गातील आमची दंगा मस्ती, गाण्याच्या भेंड्या, ही एवढी मजा आम्ही कशी विसरू शक्यच नाही. बघता बघता आमच्या शालेय जीवनाची वर्षे एका अचानक आलेल्या वादळाप्रमाणे कधी निघून गेली हे कळालं सुद्धा नाही. हे वादळ आता खूप दूर निघून गेलं आहे. या वादळाने जरी आपल्या शालेय जीवनाची वर्षे सोबत गेली असली तरी हे वादळ एक गोष्ट कधीच सोबत घेऊन जाऊ शकणार नाही, आणि त्या म्हणजे आठवणी. ते म्हणतात ना, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी.
जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला, जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. थँक्यू. खरंच शाळेचा भूतकाळ आठवताना बाष्पांत होती लोचने, आठवता स्मृतीची आवर्तने, वाढती हृदयाची स्पंदने. शाळेच्या आठवणी, भूतकाळातील अविस्मरणीय प्रसंग सांगणारे मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे इयत्ता 10वीचा विद्यार्थी कुमार अर्चित उमेश बंडबे. नमस्कार, माझे नाव अर्चित उमेश बंडबे. येथे उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथी, माझे सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला वंदन करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. आज कोणाच्या डोळ्यात अश्रू आहेत तर आज कोणाच्या मनात आपल्या शाळेच्या आठवणी आहेत. आपण शाळेत वर्षभर खेळलो, बागडलो, दंगामस्ती केली, एकमेकांशी गप्पा मारल्या, एकमेकांवर रुसलो, शिक्षकांचा ओरडाही खाल्ला आणि शिक्षकांचा मारही खाल्ला. शिक्षक आपल्याला किती ओरडले, त्याने आपल्याला किती मारलं, तरी त्यामागे त्यांचा एकच हेतू असतो की हा विद्यार्थी सुधारला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात त्याने असं कार्य केलं पाहिजे जेणेकरून त्याचे स्वतःचे, आपल्या शाळेचे, आपल्या शिक्षकांचे आणि त्याच्या आई वडिलांचं नाव मोठे होईल. याच प्रयत्नाने प्रत्येक शिक्षक प्रयत्न करीत असतो. प्रत्येक शिक्षकाचा हाच प्रयत्न असतो की आपण त्या विद्यार्थ्याला घडवले पाहिजे. मी बाळ वर्गापासूनच याच शाळेत होतो. जेव्हा कोणताही विद्यार्थी आपल्या शाळेत प्रवेश घेतो तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रूच असतात आणि जेव्हा तो शाळेला निरोप देतो तेव्हाही त्याच्या डोळ्यात अश्रूच असतात. किती घनिष्ठ संबंध असेल या शाळेचा, आपला आणि आपल्या शिक्षकांचा. आज आनंदाचा प्रसंग पण आहे आणि दुःखाचा प्रसंग देखील. मी जेव्हा बालवर्गात पहिल्या शाळेत आलो तेव्हा जेव्हा मी भाषणाची तयारी करत होतो तेव्हा मला माझ्या मम्मीने सांगितलं की जेव्हा आम्ही पहिल्या शाळेत आलो तेव्हा आम्ही रडत होतो आणि तेव्हा मुलगीबाई नावाच्या शिक्षिका होत्या. त्यांनी एक चॉकलेट आर्यनला आणि मला, आम्हा दोघांना पण दिलं. पण आर्यन शांत बसला आणि मी तरी पण रडत होतो. जेव्हा मला अजून 2 चॉकलेट मिळाली तेव्हा मी शांत बसलो. मम्मी म्हणायची की लहानपणापासूनच मी अतिशय खोडकर आणि मस्तीखोर होतो. त्यानंतर 1ली ते 4थी आम्हाला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या म्हणजे सप्रे मॅडम. त्यांनी आम्हाला असं शिकवलं की प्रत्येक स्पर्धेत भाग कसा घ्यायचा, प्रत्येक स्पर्धेत आपली कला कशी अवगत करायची आणि सादर कशी करायची. त्यानंतर 5वी ते 7वीचा कालखंड आमचा लॉकडाऊन मध्ये निघून गेला आणि या कालखंडात भागाकाराची पद्धत असते, भागाकाराची जी पद्धत असते त्या पद्धतीचा मला विसर पडला. जेव्हा मी 8वीत गेलो तेव्हा 8वीत असताना गणिताचा तास सुरू झाला. गणिताचे शिक्षक वर्गात आले, त्यांनी फळ्यावर गणित सोडवायला सुरुवात केली आणि गणित सोडवत असताना एक भागाकार त्या गणितामध्ये आला. तेव्हा सर म्हणाले या गणिताचं उत्तर, या भागाकाराचं उत्तर तुम्ही घाला. आणि माझा भागाकाराची पद्धत असते ना त्या पद्धतीचा विसर पडला होता. तर त्यामुळे जेव्हा तो भागाकार सोडवायला घेतला, मी पहिल्यांदा भागाकार सोडवला आणि तेव्हा माझं उत्तरही घालं. पण मी जेव्हा वरती बघितलं ना तेव्हा बघतो तर काय, सर ना सगळ्यांच्या वया बघत होते. ज्याचं उत्तर बरोबर आहे त्याला कायच नव्हतं करत.
पण ज्याचं उत्तर चुकलंय त्याने प्रसाद खाल्लाच समजा, असं झालं होतं. आणि मग मी आवडलो, मी काय केलं, अजून एकदा तोच भागाकार सोडवला. आणि आता काय झालं माहितीये, माझं एकदा उत्तर वेगळं आलं आणि एकदा उत्तर वेगळं आलं. आता मला वाटलं की नाही, माझी दोन्ही पण उत्तर चुकली आहे, नाहीतर ह्यांच्यामधले एक तरी बरोबर असेल. आणि मी तिसऱ्यांदा अजून एक प्रयत्न करणार, तर मला पाठवून एक जोरात धडाका पडला. बघितलं तर बाकी सर्व बोलते. आणि त्यानंतर मी जेव्हा तिसऱ्या गणित पुन्हा सोडवायचा प्रयत्न केला, तिसऱ्या गणित पुन्हा सोडवायचं होतं ना, तेव्हा परत माझं उत्तर चुकलं, परत एक धडाका पडला. आणि त्याच्यानंतर सर असं बोलले की अशा विद्यार्थ्यांकडून ना ही अपेक्षा नसते. आणि तेव्हा सर स्वतः पुढे गेले आणि फळ्यावर भागाकारची पद्धत असते ना, त्या पद्धतीने तो भागाकार सोडवून दाखवला. आणि नंतर मी घरी गेलो, संध्याकाळी घरी गेलो, मला पण वाटलं नाही, मला सुधारलं पाहिजे. मी तेव्हा भागाकाराची 15 गणितं सोडवली आणि स्वतःच तपासली. त्या 15 भागाकारच्या गणितांमध्ये माझी 5 भागाकारची गणितं चुकली. त्यानंतर अजून 8 गणितं सोडवली, पण त्या 8 भागाकारच्या गणितांमध्ये माझं एकच भागाकारचं गणित चुकलं. मला वाटलं अजून तेवढं बरोबर पाहिजेत गणितं. मी काय केलं, अजून 3च भागाकारची गणितं सोडवली, पण त्या 3 भागाकारच्या गणितांमध्ये एकच भागाकारचं गणित चुकलं नाही. तेव्हा मला हे कळालं की भागाकार काय असतं. जर तेव्हा मला त्या एका गोष्टीवरून मारलं नसतं ना, तर मला भागाकार काय होता आणि भागाकारची पद्धत कशी होती हिचाच लक्षात नसतं राहिला. तर थँक्यू सर, त्यावेळी तुम्ही मला मारलात म्हणून. कारण भागाकार आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक आहे आणि तो मला समजावून दिल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून आभार मानतो. त्यानंतर आमच्या वर्ग शिक्षिका आठवीतल्या आमच्या वर्ग शिक्षिका म्हणजे मनीषा टीचर. त्यांनी आम्हाला एक सुंदर विचार शिकवला, तो म्हणजे खेळाडू वृत्ती. आता जेव्हा आम्ही 8वीच्या वर्गात होतो तेव्हा आमच्या शाळेच्या क्रीडा स्पर्धा होतात ना, त्या क्रीडा स्पर्धांमध्ये आम्ही अपयशी ठरलो आणि आम्ही खचून गेलो होतो की आम्हाला खेळता येणार नाही, आम्ही या खेळासाठी बनलोच नाही, आम्हाला काय कळलंच नाही आमची. पण तेव्हा टीचरने सांगितलं की तुमचे बलाढ्य होते, ते तुमच्या दुप्पट शक्तिशाली होते कदाचित, पण तुम्ही जर त्यांच्या समोर, त्या जिंकलेल्या संघासमोर जर तुम्ही त्यांच्या समोरच उभे राहून जर त्यांच्यासाठी एकदा टाळा वाजवला ना, तर त्यांना पण वाटेल की नाही, ही खेळाडू काहीतरी वेगळे आहे, ही विद्यार्थी काहीतरी वेगळे आहेत. कारण आम्ही जेव्हा आम्हाला टीचरने सांगितलं की जरी आपण हरलो असू ना, तरी त्या संघासमोर एकदा उभं राहून त्या संघासाठी एकदा टाळा वाजवायच्या. तर जेव्हा आम्ही कल्याणला गेलो, कल्याणला आमच्या कबड्डी स्पर्धा होत्या, तर तेव्हा आम्ही अपयशी ठरलो, पण तरी आम्ही प्रयत्न केले आणि जेव्हा आम्ही हरलो ना, तेव्हा सगळ्यात आधी आम्ही त्या संघाच्या पुढे उभे राहिलो आणि त्या 7 जणांनी त्यांच्यासाठी एकदा टाळा वाजवला. तेव्हा तो संघ स्वतः आमच्या मॅट वरती आला आणि आमच्याशी हात मिळवून म्हणाला की नाही, तुमच्या संघात काहीतरी वेगळी गोष्ट आहे, तुमचा संघ काहीतरी वेगळा आहे. तुम्ही अजून प्रयत्न केले, अजून स्वतःचे बळ वाढवले ना, तर नक्कीच तुम्ही आज नाहीतर उद्या ही ट्रॉफी मारू शकता. आणि त्यानंतर आमच्या शाळेत 10वीत असतानाच आमच्या शाळेत ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या, त्या क्रीडा स्पर्धांमध्ये आम्ही सगळ्या सांघिक स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवून ट्रॉफी आणि प्रमाणपत्रांचा उत्तुंग असा महत्वाचा कार्य पार पाडून आमच्या शाळेचं आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनातलं ट्रॉफी जिंकण्याचं एक स्वप्न पूर्ण केलं. आणि आम्हाला मनीषा टीचरांनी एक खेळाडू वृत्ती दिली. त्या वृत्ती दिल्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. त्यानंतर काय बनवायचं आहे थोडक्यात एक शेवटचं बोल. आम्ही जेव्हा 9वीत होतो शेवटचं बोल. तेव्हा ना आमचा एक खास असा मित्र, इंजन असा मित्र, त्याच्या आठवणी नेहमी आमच्या सोबत असायच्या.
पहिली ते चौथी ज्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने प्रत्येक स्पर्धेत भाग घेताना असं एक जीवनाचा विचार पण खरंच जेव्हा नववीत होतो विद्यार्थी आमदार तेव्हा आम्हाला सोडून गेला. झाले तसेच मलाही भविष्यात आपल्याला पांडे साहेब बोलायला जसे आपले माजी विद्यार्थी आवडत होतं की नाही तो आता या जगात नाही. कारण पहिली ते चौथी पर्यंत त्याच्याबरोबर नेहमी एक भाषण स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, त्या स्पर्धेमध्ये नेहमी भाग घेतला. तो विद्यार्थी, तो असा मित्र जेव्हा नववीत असताना सोडून गेला ना, तेव्हा जेवढं दुःख झालं ना तेवढं दुःख कधीच झालं नसेल. आणि जेव्हा शाळेत आलो प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटलं असेल की शाळेत आलो आहे, आता शाळेत आलो आपण. पण जेव्हा हा 10 वर्षाचा जो प्रवास असतो ना, हा जेव्हा एका महिन्याचा राहतो ना, तेव्हा कळतं की शाळा काय होती आणि शाळेतले शिक्षक काय होते. एवढे बोलून माझी भाषण संपतो. विद्यार्थी पण खरं सांगू कसं आहे, हा मुलगा जेव्हा समोर येतो आणि भाषण करतो किंवा बोलतो तेव्हा असं वाटतं कोणता तरी साहेब किंवा कोणता तरी मोठा माणूस बोलतोय. तर मला खरंच सांगायला आवडेल की जसे आपले माजी विद्यार्थी आज आमदार झालेत, साहेब झालेत, तसं भविष्यात हा विद्यार्थी किंवा याच्यासारखेच विद्यार्थी आमदार हो, साहेब हो, आम्हाला नक्की आवडेल. आणि शेवटी एवढंच सांगेल की ज्या शिडीवरून तुम्ही कुणाचा तरी आधार घेऊन वर चढता त्या शिडीला आणि त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच विसरू नका आणि कधीच त्या शिडीला उंचावर पोहोचल्यावर लाथाडू नका. कारण जरी आज तुम्ही एक ठराविक उंची गाठली असली तरीही काही काळाने खाली यायला ही शिडी फार गरजेची असते. त्यामुळे नेहमी आधार देणाऱ्यांची जाणीव ठेवा, त्यांना कधीच विसरू नका. मग ती शिडी असो किंवा एखादी व्यक्ती असो किंवा आपली शाळा. शेवटी एवढंच म्हणेल, आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा, शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेग गगनाला भिडू दे. तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे. तुम्ही सदा सर्वदा यश मिळू दे. तुम्हा सदा सर्वदा यश मिळू दे. जिथे विकृती असते तिथे विवाद होतात, जिथे संस्कृती असते तिथे संवाद होतात. तेव्हा आपल्याशी संवाद साधण्यासाठी व आपले मनोगत मांडण्यासाठी येत आहेत रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष व श्रीयुत माधव सिंग यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत मांडावे. आज सत्कार मूर्ती माननीय MLA साहेब राजेशजी मोरे, ॲडव्होकेट समीरजी पाटील, आनंद हेबियांचे मित्र, उपस्थित सगळे शिक्षक मान्यवर आणि रोटेरी, सगळ्यांना माझा नमस्कार. झालं आता साहेब बोलतील. आता मगाशी अर्चितने एवढं काही बोलून गेला की म्हणजे असं वाटलं की म्हणजे तो ह्या शाळेत किती मनापासून पहिलीपासून तो इथे असेल आणि किती तो त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. तर पहिल्यांदा त्याचं खूप कौतुक आहे. मॅडमने जसं सांगितलं की राजेश सर पण ह्या शाळेतनं गेलेले, तर मला नक्कीच वाटतं की हा मुलगा सुद्धा काहीतरी आपल्या आयुष्यात या शाळेसाठी करण्यासाठी काहीतरी नक्कीच बनणार. तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. जेव्हा पहिल्यांदी इमारत जी आपण करणार आहोत त्याचं जेव्हा अनावरण झालं तेव्हा सगळे शाळेचे विद्यार्थी जेवढे होते त्यांना एवढं हवंसं वाटलं की अरे आपण शाळा सोडून जातोय आणि अशी इमारत होणार आहे. तर कसं काय सगळ्यांचं असं हवं असं वाटलं की अरे मला या शाळेत राहायला पाहिजे होतं. पण मी नक्की सांगतो की शाळा जरी झाली असली तरी तुम्ही केव्हाही या शाळेत येऊ शकता परत. कारण की आनंद सर आणि या शाळेचे सगळे शिक्षक वगैरे आहेत ते एवढे उदार आहेत की तुम्हाला मनापासून तुम्हाला परत घेतील आणि एक दिवस तरी एन्जॉय करायला तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि आजचा हा दिवस जो तुम्ही म्हणजे विशेष सत्कार मूर्तींसाठी सत्कार करायचा आहे तो, आणि ह्या शाळेचा म्हणजे ही इमारत आपली कशी होणार आहे यासाठी आपण जो केलाय
तर नक्की ज्या दिवशी इमारत आपली पूर्ण होईल आणि ज्या दिवशी इनॉग्रेशन होईल नक्कीच तुम्हाला सगळ्यांना बोलावण्यात यावं अशी माझी नम्र विनंती आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने मी साधारण यावर्षी पहिल्यांदाच ही शाळा इंटरॅक्ट क्लब म्हणून जॉईन करून घेतली. 23 शाळा ऑलरेडी आमच्या रोटरी क्लब डोंबिवली ईस्ट मध्ये होत्या. मला जसं कळलं की आनंद सरांची ही शाळा आहे, मी लगेच तुर्तास सांगितलं की बाबा ही शाळा आपल्याला इंटरॅक्ट क्लब साठी जॉईन करून घ्यायची. मला वाटतं ही 24वी शाळा आमची आहे आणि माझ्या एका त्यांना विनंतीप्रमाणे तुम्ही लोकांनी आम्ही जी डोंबिवली ऑलिम्पिक भरवली होती 2700 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यात तुम्ही निवडून आलात म्हणजे तुमच्यामध्ये किती ही ताकद आहे बघा. म्हणजे तुम्ही काही करू शकता. म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडून हे राहून गेलेलं होतं. त्यामुळे मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट आजचा हा जो कार्यक्रम आहे ह्याच्यात आनंद सरांनी मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो किंवा त्यांनी इकडे मला बोलवलं. शाळेसाठी काही आम्ही छोटी मोठी म्हणजे कामं करत असतो. अन्नपूर्णा असतो किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे लेक्चर्स असतात, सेशन असतात आणि बाकी सगळे कार्यक्रम असतात. मी इन फ्युचर नक्कीच इथे अजून 4-5 प्रोजेक्ट करण्याची माझी इच्छा आहे. आणि आनंद सर आणि मुख्याध्यापिका आणि सगळे टीचर यांना मी सांगणार की बरेचसे सेशन असतात. संविधान असतो, ड्रग ॲडिक्शन असतं, मोबाईल ॲडिक्शन असतं, सगळ्या गोष्टी असतात. नक्कीच मी येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात 4 ते 5 सेशन इथे घेण्याची इच्छा आहे आणि त्यांनी मला आणि एवढं बोलून कारण सरांना मला वाटतं अर्जंटमध्ये जायचंय तर मी जास्त बोलत नाही. थँक्यू, धन्यवाद. अहोरात्र झटणारे आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतः सोबतच जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारे आपल्या सुस्वभावाने माणसे जोडण्यासाठी सतत कार्यरत असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आपले माननीय आमदार श्रीयुत राजेशजी मोरे साहेब यांना विनम्र विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात व 2 शब्द. शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे शिक्षिका सांगत असं तसं आपण करत होतो. मग उठ तर उठ, बस तर बस. मग असं मॅडम उठा, उठत होतो, बसत होतो. शाळेचा विद्यार्थी आहे ना. असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी हर 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 हर. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. भूक नाही लागली ना. आजच्या या सरस्वती शाळेच्या वतीने माझा सत्कार सोहळा आणि विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. हा निरोप समारंभ नसून आपण त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. मॅडम, निरोप ज्यांना देतो जे परत कधी येत नाहीत. सदिच्छा. पण विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करून 10वीच्या विद्यार्थी असतील, 12वीचे असतील, पुढे जायचं आहे आणि चांगलं बनायचं आहे. IAS असतील, वकील असेल, डॉक्टर असेल, राजकारणी कमी बना. मग सर बोलले की तो मुलगा राजकारण्यापेक्षा त्यांनी पोलीस खात्यात गेलं तर चांगलं होईल, त्यांचं चांगली सेवा करेल. आणि तुम्ही आम्ही आहोत. राजकारणी कोण होतो जो बिन शिकलेला असतो. असो, त्या मुलींनी पण रडवलं, त्या मुलांनी पण रडवलं आम्हाला सर्वांना. खरं तर निरोप देताना तुम्ही पण घाबरून आले मगाशी, ऐकलं मी ते. कारण मी ह्या शाळेचा विद्यार्थी आणि आज आमदार जवळ मलाच समजत नाही की का आमदार जवळ कशामुळे झालं. आणि मी आमदार होणार होते स्वप्नात पण नव्हतं. पण आई वडिलांचा आशीर्वाद, आमचे गुरुवर्य नकुलजी पाटील साहेब यांचा आशीर्वाद, वामनदादा पाटील असतील यांचाही आशीर्वाद, गुरुजनांचा आशीर्वाद आणि
डोंबिवली असेल, कल्याण ग्रामीण विधानसभा असेल, या जनतेची सेवा करता करता झालेला हा आशीर्वाद समीर सर प्रचंड मोठा मताधिक्य माझ्या स्वप्नात पण नव्हतं. 66,000चा मताधिक्य आणि एवढा मोठा मताधिक्य म्हणजे किती आता आपल्यावर काम करण्याची जबाबदारी नागरिकांनी दिलेली असेल. आपण तर काम करणारेच सर्व कार्यकर्ते आहोत, पण अजूनही कामाचा बोजा त्या नागरिकांनी दिलेला की तुम्ही आमची कामं करत राहा. आणि आज सरस्वती शाळेने एक आपला विद्यार्थी म्हणून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष सन्माननीय समीर नकुलजी पाटील साहेब, या उपाध्यक्ष आनंदजी हेगबी साहेब, या शाळेचे शिक्षक ज्यांचं मला नेहमी सहकार्य असते तसे आमचे कोहली सर, सप्रे मॅडम, मॅडमचं नाव नाही मला माहिती, चौधरी मॅडम, सर्व चौधरी मॅडम, सर्व शिक्षक वर्ग आणि रोटरी क्लबचे सर्व मान्यवर, माधव सिंग असतील त्याचे सर्व सहकारी असतील आणि माझा हा मित्र शिंदे, शेखर शिंदे आहे लक्षात नाव मित्र आहे, आणि सर्व बसलेले माझे विद्यार्थी बंधू आणि बहीण आणि शिक्षक वर्ग. विद्यार्थी घडवण्याचं काम हे सर्व शिक्षक वर्ग करत असतात. आई वडील फक्त जन्म देतो आणि मग त्याचा पुढचा मार्ग एक शिक्षक वर्ग करत असतो. आणि या शिक्षकांचाच मोल जास्त असतं की माझा विद्यार्थी काय झाला पाहिजे, माझा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, माझ्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन 1 नंबर काढला पाहिजे, माझा वर्ग, माझा हा विद्यार्थी IAS झाला पाहिजे, माझा विद्यार्थी मोठ्या पदावर गेला पाहिजे, अशी अपेक्षा धरून आपले एक शिक्षक वर्ग मुलांना शिकवत असतात. किती मोठी कठोर तपस्या असते याच्या मागे. पण आता थोडासा काल बदली झाली, त्याचे बदल झाला पाहिजे. सर्विस तुम्ही वकील आहात की कुठल्या तरी विद्यार्थ्याला आपल्या शिक्षकाने मारण्याकडे कंप्लेंट करतात की माझ्या विद्यार्थ्याला मारला, माझ्या मुलाला मारला. शिक्षकाची तक्रार करतात की शिक्षकाने का मारला. आधी उलट होतं, पहिला आम्हाला मारायचे, आम्ही घरी लपवून जायचो, तो बाप परत घेऊन यायचा शाळेत अजून मारायला. आता उलट घडलं, असं होऊ नये, हे व्हायला नाही पाहिजे. खरं कारण तो शिक्षक का मारतो की तो अभ्यास करत नाही, तो उडाणटप्प्या करतो आणि त्याच्यामुळे मारतो की त्याने अभ्यास केला. त्याचं काही शिक्षकाचं चुकी नसते त्याच्याच की त्यांनी शिकलं पाहिजे, त्या मुलींनी शिकलं पाहिजे. पण ते विद्यार्थी उडाणटप्पू नसतात, मुली पण असतात. तुम्ही गोड गोड हसू नका, कारण मी पण शाळेतच होतो, मलाही माहिती होतं कुठल्या कुठल्या मुली उड्या हे करायच्या नाही का. मग आम्ही शिक्षकांना कंप्लेंट करतो, मुली हो सर ती बरोबर नाही मुलगी, ती अभ्यास करत नाही. तेव्हा तर काळ वेगळा होता. पण आता जर शिक्षणात बदलही झालेला आहे आणि पालक वर्गामध्ये बी बदल झाला, तो बदल आपल्याला तुम्ही बैठका घेऊन शाळेत त्यांना मार्गदर्शन करून 3-3 महिन्यात असो, 2-2 महिन्यात असो. त्यात मी बघतो एक समाजकार्यात आपण असल्यानंतर आमच्याकडे अनेक तक्रारी येत असतात. माझ्या मुलाला त्या शिक्षकाने मारलं, माझ्या मुलाला असं केलं, माझ्या मुलीला तसं केलं. आम्ही समजून सांगत असतो, पण काही वेळेला त्याच्यात राजकारणही घडत. आपली ही शाळा गरीब शाळा आहे. मी जेव्हा या शाळेत ऍडमिशन घेतलं, हे होतं आपला वर्ग, 4 फूट पाणी भरायचं सर इथे, तरी पण शाळा चालायची. एवढी आपली गरीब परिस्थिती. आज आपण पुढच्या वाटसाठी आलेलो आहोत. 1ली, 2री, 3री पायरी आलेली आहे. जागाही नावावर झालेली आहे. आता फक्त इमारत बांधत आहे. फोटो बघितल्यानंतर मुले एवढी खुश, इमारत बांधल्यावर काय होणार. आणि आर्किटेक्ट पण तरुण आहे आपला ओम विलास भगत, चांगला आहे, तुझ्यासाठी बिल्डिंग दिसते. आपल्याला इमारत बांधायची आहे. पोलीस सर, समीर सर तर आमचे नेते, त्याच्यामुळे वादत का त्यांच्यामुळे आम्ही घडलो, नकुल पाटील साहेबांच्यामुळे आम्ही घडलो.
वामनदादा बबन पाटलांमुळे घडलो आम्ही. आज आम्ही या इतिहासात फक्त नकुल पाटील साहेबांचा आशीर्वाद ते जे कार्यकर्ते झाले. मी त्यावेळेला बाळासाहेबांचे विचार आणि मोहित होऊन बाळासाहेबांचे विचार पटले म्हणून मी शिवसेनेत आलो. फरक एवढाच घडला. पण अजूनही नकुल पाटील साहेबांना आम्ही प्रेम करतो, त्यांच्या मार्गदर्शनात चालतो आणि आज आमदार झालो. हे फक्त कष्ट आणि कष्ट. पाठीमागे काय पाठबळ नसतं, पण कष्ट करायची जबाबदारी तुमची असते सर. की मला पुढे जायचं आहे, मला लोकांची सेवा करायची आहे, अहोरात्र मेहनत करायची आहे, सच्चाईने वागायचं आहे आणि तेव्हा माणूस पुढे जातो. अभ्यास प्रचंड केला, अहोरात्र मेहनत केली. किती वर्ष अभ्यास करता? फक्त 16 वर्ष ना? 15 वर्ष 15 वर्ष अभ्यास करत आहे आणि पुढचे 60 वर्ष अतिशय आनंदाने जातात. आणि जर अभ्यास करत नसेल तर 60 वर्ष असेच जातात. म्हणून माझी विनंती विद्यार्थ्यांना की मोठे व्हा, शिक्षण घ्या. ज्याला ज्याला ज्याची ताकद आहे कशात जायचं. मगाशी एक मुलगी म्हणाली की मला रांगोळी करायला आवडते. म्हणजे ज्याला ज्याला जो क्षेत्र निवडायचा असेल तो क्षेत्र निवडून त्याच्यात प्रावीण्य मिळवा. अशीच मी तुम्हाला आजच्या दिवशी मार्गदर्शन करणार आहे. मी खरं तर जास्त वेळ घेणार नाही, कारण मला जायचंय पुण्यालाच आहे. त्यांना दिले 2ची वेळ, आता इथे वाजते 3. आता त्यांना सांगेन की रात्रीची 2ची वेळ. फरक एवढं सांगेन काय, त्याचं पुण्याला पोहोचायचं कधी, जायचं कधी. पण ते आनंद सरांना काही नाही बोलता येत नाही, कारण मित्र आहेत ना. आणि कोळी सरांना, कोळी सर, आमचे रेपे सर, कुठे गेले तुम्ही सर्व सर, सप्रे मॅडम अतिशय उत्साह की आमचा विद्यार्थी आमदार झाला. त्या दिवशी मी बघत होतो चेहऱ्यावर की बाबा आमदार झाला ना, खरोखर आनंद. मलाही मॅडम वाटलं नव्हतं की आपण आमदार होऊ. पण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब विधानसभेचं तिकीट का असं समीर सरांना माहिती आहे. विधानसभेचं तिकीट सहसा मिळत नाही, पण एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेबांनी प्रचंड विश्वास ठेवला की आमचा हा कार्यकर्ता आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे. भाषणामध्ये अशी भाषणं केली सर की तुम्हाला असा उमेदवार दिले तशी बस जाते रस्त्यावरनं, हात केला का थांबतो तसा आमचा आमदार थांबणार. आणि असा कार्यकर्ता आहे, त्याला तुम्ही निवडून द्या, नक्की तुमचं काम करेल. आणि ज्या दिवसापासून आपण निवडून आलो त्या दिवसापासून एकही दिवस कुठे गेलो नाही, फक्त लोकांच्या सेवेत आहे. हा 2 महिने होत आहे, तर आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे. लोकांनी कामं केली पाहिजे या आशेने लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले. ते आपण आशीर्वादाचं जतन करून लोकांची सेवा केली पाहिजे. आज आपण एक शाळेत हा कार्यक्रम राबवतोय. कोणी सर, सप्रे मॅडम, सर्व ट्रस्टी गणाला एकच सांगतो की जे जे सहकार्य लागेल तुम्ही उद्या बोला तर उद्या भूमिपूजन करू, काय अडचण नाही. जे जे सहकार्य लागेल, हा राजेश मोरे आमदार म्हणून नाही, हा शाळेचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला शब्द देतो. तुम्ही मला बोलवलात, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. खरंच सुकलेली फुलं ही सुगंध देऊन जातात, केलेले क्षण हे आठवणी देऊन जातात. काही माणसं शब्दातून जगण्याचं सार देऊन जातात, तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. मान्यवरांचे हे शब्द जीवनाला आकार देणारे आहेत असे मी विद्यार्थ्यांच्या वतीने नमूद करते. यानंतर मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री समीरजी पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात व मार्गदर्शन करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे आपले सहभागी आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी राजेशजी मोरे, कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले, त्यांचा सत्कार अभिनंदन करण्यासाठी आपण इथे आलो आहोत.
संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने आमदार साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन. आजचा कार्यक्रम आपल्या सत्कारमूर्तींचा सत्कार आणि सेंड ऑफ असा एकत्रित कार्यक्रम हा ठरवून केला गेलेला आहे. आज त्याचं कारण असं आहे की जी भाषणं झाली, लोकांनी आपले विचार मांडले, शिक्षकांचे संस्कार मुलांवर असतात. तुम्ही आदर्श विद्यार्थी व्हा, तुम्हाला मोठे मोठे आदर्श सांगितले जातात. कोणी अब्दुल कलामांचं नाव घेतो, कोणी गांधीजींचं नाव घेतो. माझं मत थोडं वेगळं आहे. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्याने काहीतरी करून दाखवलेलं आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून जेव्हा आपल्या शाळेतला एक विद्यार्थी आमदार पदापर्यंत पोहोचतो, हे खूप मोठं पद आहे. इथे पोहोचणं खूप अवघड गोष्ट आहे. माझे वडील राजकारणात होते, मी आयुष्यभर राजकारण बघितलेलं आहे. त्यामुळे मी ठामपणे सांगू शकतो की इथे पोहोचणं ही फार सोपी गोष्ट नाहीये. खूप कष्ट आहेत. आणि हे सगळं पार करून एक मुलगा आपल्या शाळेतला आज आमदारपदी पोहोचला, या गोष्टीचा आदर्श तुम्ही ठेवणं जास्त अपेक्षित आहे. आणि नथिंग इज इम्पॉसिबल. या मुलाने हे करून दाखवलं की अशक्य काही नसतं. अत्यंत सामान्य परिस्थितीतून खूप कष्टाने हा माणूस आज इथपर्यंत पोहोचलाय. अर्थात त्यात फार आश्चर्याची गोष्ट नाही, त्यांचे वडील शिक्षक होते, त्यामुळे हे सगळं करणं त्यांना होतच. पण प्रयत्न केला तर आपण इथे पोहोचू शकतो. हे या गोष्टीची तुम्हाला जाणीव करून द्यायची. आपल्या गेल्या वर्षीचा जो सेंड ऑफचा कार्यक्रम झाला त्यावेळेला सुद्धा आपला एक तन्मय केळुसकर नावाच्या विद्यार्थ्याला, आपल्या शाळेचा माझे विद्यार्थी, आज पोलंडमध्ये जिओलॉजिस्ट म्हणून काम करतोय, डॉक्टरेटची तयारी करतोय, त्याला आपण बोलवलेलं होतं. याचं कारण हेच आहे की मला हे तुमच्यावर इम्प्रेस करायचं आहे की आपल्यात आहे, वी हॅव समथिंग इन अस, की आपण हे करू शकतो. यांनी करून दाखवलंय, तुम्ही करून दाखवायचं. आणि प्रदीप चौगुले म्हणून आपल्या शाळेचा माझी विद्यार्थी आहे, आज माझगाव डॉक्स लिमिटेड मध्ये मॅनेजरियल लेवलला काम करतोय. सागर पांचाळ आपल्या शाळेचा माझी विद्यार्थी आहे. शाळा सुटून किती वर्ष झाली पण अजूनही आपल्या शाळेशी संबंध राखून आहे. आपल्या शाळेचे गॅदरिंगच्या वेळेला असो, आजच्या कार्यक्रमाच्या वेळेला याचा अत्यंत सक्रिय सहभाग असतो आपल्या कार्यक्रमांमध्ये. या विद्यार्थ्यांचा तुम्ही आदर्श ठेवायला हवा. आज ज्याला सेंड ऑफ म्हणतात, कोणीतरी मध्ये म्हटलं की सेंड ऑफ नाही, सदिच्छा समारंभ आहे. माझं तिसरं मत आहे, वकील असल्यामुळे माझी वेगळी मतं असतात. हा सेंड ऑफ कमी आहे, हा तुमचा एक स्वागत समारंभ आहे. तुम्ही आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन थांबलेले आहात. तिथून तुमच्या आयुष्याचा एक नवीन मार्ग सुरू होणार आहे. त्या मार्गावर तुमचं स्वागत करण्यासाठी आणि त्या मार्गापाशी तुम्ही पोचलेले आहात याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम केला गेलेला आहे, असं माझं मत आहे. मी जे म्हणतोय हे कदाचित 10वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा 12वीच्या विद्यार्थ्यांना जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. तुम्ही जेव्हा 11वीला ऍडमिशन घेतली, फॉर्म भरला, तुमच्या आई वडिलांना घेऊन आला होता तुम्ही, बरोबर आठवते? फॉर्मवर सही आई वडिलांनी केली होती. 12वी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्या, त्या फॉर्मवर सही तुमची स्वतःची असणार आहे. तुमच्या सहीला पहिल्यांदा तेव्हा व्हॅल्यू येणार आहे. युअर लाईफ बिगिन्स नाऊ. देअरफॉर इथून तुमचा एक प्रवास सुरू होणार आहे नवीन. तुमचे शिक्षक, तुम्ही शिक्षकांबद्दल तर भावना व्यक्त केलेल्या आहेत. यांनी तुम्हाला शिकवणं, शाळेत तुम्हाला 11वी 12वीच्या 10वीचा जे काही अभ्यासक्रम आहे शिकवणं, हा एक त्यांचं जे कर्तव्य आहे त्यातला एक छोटा भाग आहे. तुम्हाला घडवणं, तुमचं आयुष्याचा पुढचा मार्ग, तुम्हाला येणारे जे चॅलेंजेस आहेत ते समर्थपणे पेलण्यासाठी तुम्हाला तयार करणं, हे काम त्यांनी जास्त महत्वपूर्ण केलेलं आहे. आणि माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षक सहकार्यांवर पूर्ण विश्वास आहे की दे हॅव डन देअर बेस्ट जॉब फॉर यू.
आपल्या नवनिर्वाचित आमदारांविषयी थोडंसं बोलतो. अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुरुवात करून आजपर्यंत ते इथे आलेले आहेत. जे त्यांचं रिझ्यूमे बघितलं, गेले 25 वर्ष 5 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. आज आमदारकीला निवडून आलेले 66,000 मतांच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. मगाशी ते म्हणताना म्हणाले की 66,000 एवढ्या मार्जिनने मी निवडून आलेलो आहे, खूप मोठी जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की 66,000 मताचं मताधिक्य ही नुसती जबाबदारी नाहीये, हे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मी अगदी शाळेत असल्यापासून त्यांना ओळखतोय. ते पण अगदी असे 20-21 वर्षाचे वगैरे असताना आमच्याकडे यायचे. पण तेव्हापासून या माणसाची ज्या काम करायची जी पद्धत आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन चालायची पद्धत आहे, हे मी बघितलेले डोळ्याने. राजकारणात 2 प्रकारची माणसं असतात. एक राजकारण स्वतःच एक पॉलिटिकल करिअर म्हणून करणारे लोक असतात, प्रोफेशनल राजकारणी असतात. हे साधारण 99% लोक राजकारणात हे असतात. उरलेले 1% जे लोक असतात हे समाजकारणी लोक असतात, ज्यांना समाजासाठी काहीतरी करायची खूप मनापासून इच्छा असते आणि राजकारणातून मिळणारी सत्ता आणि त्या पद याचा एक चांगलं साधन म्हणून वापर करून 4 लोकांचं चांगलं करणं ही वृत्ती असते. ते 1% लोक असतात. मला सांगायला खूप आनंद वाटतो की आपले आमदार हे 1% एक मी म्हटल्याप्रमाणे गेली 20-25 वर्ष नगरसेवक म्हणून आहेत. गेली 5 वर्ष त्यांनी खूप मेहनत केली आमदार म्हणून निवडून येण्यात. या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट त्यांच्याकडनं राहून गेलेली आहे, जे शाळेतर्फे आपण एक त्यांना सरप्राईज देणार आहोत. आमदार साहेबांनी जेव्हा BA पास झाले आपल्या शाळेतून, यशवंतराव विद्यापीठातून, त्याचं सर्टिफिकेट त्यांनी अजून दिलेलं नाही. त्यांना कामाच्या वेळेस त्यांना राहून गेलेले ते सर्टिफिकेट शाळेच्या वतीने आज त्यांना आपण सुपूर्द करूया. तिकडे 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 सर. चलो, so officially declared as a graduate. नाही, पण हे होतं आणि दिस टेस्टिमनी की इतक्या वर्षात ते सर्टिफिकेट आपल्याकडे होतं, त्यांना आठवणी नव्हती की आपण ग्रॅज्युएट होतो. ओके, ठीक आहे. एनिवे, त्याचं एक अभिनंदन आपलं. आपल्या नवीन इमारतीविषयी मगाशी पूर्ण झालेले आपण सगळ्यांनी बघितले. आपल्याला मोरे साहेबांनी आज नाही, अगोदरपासून जेव्हा त्यांच्याकडे हा विषय काढला तेव्हापासून आपल्याला पूर्ण सहकार्य करायचं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. आपल्याला आत्तापर्यंत अनेक वेळा शाळेत काही प्रॉब्लेम्स वगैरे आले होते, त्याही वेळेला त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. आणि आपल्या शाळेचं पुढच्या 2 ते 3 वर्षात आपल्या इमारतीचं काम पूर्ण होईल. आणि मग मनीषा मॅडमने म्हटल्याप्रमाणे 5 वर्षांनंतर जेव्हा परत इलेक्शन होतील आणि मोरे साहेब परत निवडून येतील तेव्हा त्यांचा सत्कार आपल्या नवीन इमारतीत आपण करणार आहोत. आणि तुम्हाला सर्वांना मी आत्ता आमंत्रण देऊन ठेवतो त्या कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांनी या. धन्यवाद सर. मुलांनो, तुम्हाला एवढंच सांगावं असं वाटतं की ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
सुरुवात केली स्वागताने, स्वागत झाले आदर भावांनी, मनोगतांचा सुगंध पसरवणाऱ्यांचे आभार मानते शब्दसुमनांनी. प्रास्ताविकाने आकृती रेखाटली, मनोगतांनी रंग भरला, सन्मान कर्तृत्वाचा झाला, आता आदरभाव मनी दाटला, आता आदरभाव मनी दाटला. तर मी श्री ढेपे सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच कल्याण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार, आमच्या हक्काचा माणूस, त्यांच्याकडे आम्ही कधीही कोणतंही काम घेऊन गेलो तर रात्री, तुम्हाला माहिती नाही मित्रांनो, रात्री 12:30, 1 वाजेपर्यंत साहेब आमच्या सोबत असायचे. आमच्या कठीण प्रसंगामध्ये स्वतःच्या गाडीत आम्हाला घेऊन साहेब फिरणारे आपल्या कामासाठी. असे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय राजेशजी मोरे साहेब, आपण खूप बिझी शेड्यूल मधनं देखील आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय समीरजी पाटील साहेब, त्याचबरोबर खजिनदार आनंदजी हेबळी साहेब, आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दल आपलेही आभार. त्याचबरोबर संस्थेच्या सहकार्यवाहक श्री चिरमाडे सर, कार्यवाह सौ सप्रे मॅडम, त्याचबरोबर विश्वस्त श्री अशोक महाजन सर, भारंबे सर, आपलेही खूप खूप आभार. त्याचबरोबर आपल्या इथे रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे प्रेसिडेंट श्री माधव सिंग, त्यांचं कुटुंब आणि इतर रोटेरियन्स, सर्व मान्यवरांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला, असे आमचे लीडर मुख्याध्यापक सन्माननीय श्री कोळी सर, यांचेही खूप खूप आभार. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ पवार मॅडम, ज्युनियर कॉलेजच्या इंचार्ज मॅडम सौ चौधरी मॅडम, यांचेही खूप खूप आभार. उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सूत्रसंचालक सौ मनीषा मॅडम, समूह गायनातील आमचे बालगायक, यांचेही खूप खूप आभार. तुम्ही देखील या कार्यक्रमाला 4 चांद लावले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उपस्थित होतात म्हणून आम्हाला हा कार्यक्रम या ठिकाणी घेता आला आणि असा हा चांगला कार्यक्रम आज आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामुळे सर्व उपस्थित मान्यवर यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि व्यासपीठाच्या संमतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं घोषित करतो. मुलांना विनंती आहे की आपण इथे बसायचं. मान्यवरांना विनंती करतो की आपण खालती ऑफिस फांद्यावर तुझ्या बागडलो, पंखात बळ दिले तू, पक्षी बनून सज्ज झालो, ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार, संस्कार घडवूनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानूनी, आईच्या मायेने लाविला जिने लळा, मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा, धन्य मराठी शाळा.